गेल्या काही काळापासून पुणे विविध गुन्हेगारीच्या घटनांनी सातत्याने चर्चेत आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणी नगर भागात एका बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवत 2 IT इंजिनियर तरुणीला उडवलं होतं। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं। या प्रकरणी सर्व स्तरातून टीका झाली। ही घटना ताजी असताना आता पुण्यात आणखी एका बड्या बापाच्या पोराचा कारनामा समोर आला आहे। पुण्यातील एरवडा परिसरातील एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत BMW कार चालवली आहे। एवढंच नव्हे तर त्याने भर सिग्नलवर कार थांबून अश्लील चाले केली आहेत। संबंधित तरुण सिग्नलवर कार थांबून रस्त्याच्या बाजूला लघुशंका करत होता। यावेळी पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। ही बाब आरोपी तरुणाला समजल्यानंतर त्याने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील चाले केले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील एरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली आहे। ज्यावेळी तरुण गाडीतून उतरून लघुशंका करत होता तेव्हा तिथं काही महिला देखील असल्याची माहिती आहे। तरीही ह्या बड्या बापाचा निर्लज्ज पुत्र स्त्रियांच्या समोरच उभं राहून लघुशंका करत होता। दुसरा एक तरुण गाडीत बसून होता, त्याच्या हातात देखील दारूची बाटली होती। हा व्हिडिओ काढत असताना दोघांनी व्हिडिओ काढणाऱ्यासोबत मुजोरी केली। हा सगळा प्रकार घडल्यानंतर मद्यधुंद असलेले हे दोन्ही तरुण गाडी घेऊन भरधाव वेगाने वाघोलीच्या दिशेने गेले। शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सर्व बाजूने टीका होत आहे। या बड्या बापाच्या पोरांवर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे। तर या घटनेनंतर आता पुण्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सदर घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे। स्थानिकांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की मद्यधुंद तरुणांना हटकल्यानंतर त्यांनी अश्लील हावभाव करून दाखवले आणि गाडी वाघोलीच्या दिशेने वेगाने पळवली। पोलिसांनी गाडीचा नंबर नोंद करून घेतला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे। या कारचा नंबर MH12RF8419 आहे। प्रश्न हाच पडतो का हा बड्या बापांची मुलं आहेत त्यामुळे ह्यांच्यावर कारवाई होईल का, की फक्त थातुरमातुर कारवाई केली जाईल आणि ह्यांना सोडले जाईल जेणेकरून पुन्हा अशीच घटना घडेल।